अर्जदार यांनी मुंबई विनिमय कायद्यामधील कलम 2 नुसार वारस प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. परिच्छेद अर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदार हा मयत पुरुषोत्तम भास्कर जाधव यांचा मुलगा आहे. मयत पुरुषोत्तम हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेड येथे सहशिक्षक या पदावर कार्यरत असताना दिनांक 15/10/2010 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मयत झाले आहेत. मयत पुरुषोत्तम यांना अर्ज कलम 2 मध्ये नमूद पत्नी व 3 मुले असे कायदेशीर वारस आहेत. याशिवाय अन्य कोणीही दुसरे कायदेशीर वारस नाहीत. कार्यालयीन कामकाजासाठी अर्जदाराला मयत पुरुषोत्तम यांचे वारसाबाबतीत काही अडीअडचणी येऊ नयेत म्हणून अर्जदारांनी वारस प्रमाणपत्र मिळण्याची विनंती केली आहे. परिच्छेद दिनांक 1/1/2015 रोजीच्या दिव्यसृष्टी या वर्तमानपत्रामध्ये जाहीरनामा निशाणी 16 हे प्रकाशित करून देखील सदर कामी कोणीही हजर झाले नाही अथवा कोणाचीही हरकत आलेली नाही. परिच्छेद अर्जातील कथनाचे अवलोकन केल्यावर आणि अर्जदारांतर्फे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यावर माझे समोर खालील मुद्दे उपस्थित झाले. त्यावरील निष्कर्ष कारण मीमांसेसह खालीलप्रमाणे नोंदवित आहे. अर्जदार हे विनंती केल्याप्रमाणे वारस प्रमाणपत्र मिळण्यास पात्र आहेत काय? आदेश काय? परिच्छेद कारण मीमांसा मुद्दा क्रमांक 1 करिता. परिच्छेद अर्जदार याने आपल्या अर्जातील म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ स्वतःचे शपथपत्र निशाणी 17 वर सादर केले असून त्यामध्ये त्यांनी अर्जातील नमूद मजकूर शपथेवर सांगितला आहे. या व्यतिरिक्त अर्जदार यांनी बदनापूर नगर परिषद बदनापूर यांनी दिलेले मयत पुरुषोत्तम यांचे मृत्यू प्रमाणपत्र निशाणी 6 मयताचे वारस प्रमाणपत्र निशाणी 7 इत्यादी कागदोपत्री पुरावा दाखल केला आहे. सदर कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की मयत पुरुषोत्तम यांचा मृत्यू दिनांक 15/10/2010 रोजी झालेला आहे. त्यामुळे मयत पुरुषोत्तम यांची पत्नी व मुले हेच त्यांचे पश्चात कायदेशीर वारस होतात. परिच्छेद वर नमूद केल्याप्रमाणे दैनिक दिव्यसृष्टी या वर्तमानपत्रामध्ये जाहीरनामा प्रकाशित करून देखील कोणीही सदर प्रकरणास विरोध व हरकत करण्याकरिता न्यायालयासमोर हजर झालेले नाही. त्यामुळे अर्जदार यांनी सादर केलेला पुरावा हा अबाधित राहिलेला आहे. सदर पुराव्यावरून असे दिसून येते की मयत पुरुषोत्तम यांना पत्नी व 3 मुले हेच कायदेशीर वारस आहेत. त्यामुळे मी या निष्कर्षाप्रत आलेलो आहे की प्रस्तुत अर्जदार हे वारस प्रमाणपत्र मिळवण्यास पात्र आहेत. सबब मी मुद्दा क्रमांक 1 चे निष्कर्ष होकारार्थी नोंदवित आहे व मुद्दा क्रमांक 2 करिता खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. अर्ज मंजूर करण्यात येतो. आवश्यक ते न्यायालयीन शुल्क भरल्यानंतर मुंबई विनिमय कायद्यातील तरतुदीनुसार अर्जदार हे मयत पुरुषोत्तम जाधव यांचे कायदेशीर वारस असल्याचे वारस प्रमाणपत्र त्यांना देण्यात यावे. परिच्छेद वादीतर्फे विधिज्ञ यांनी असा युक्तिवाद केला की वादीने देवणी येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आगारातील प्रसाधनगृह
दिनांक 1/1/2014 रोजीच्या करारानुसार चालविण्यासाठी घेतले आहे. तथापि प्रतिवादींनी कराराची मुदत संपण्यापूर्वीच दिनांक 1/2/2015 रोजी नोटीस पाठवून करार रद्द करण्यासंबंधी कळविले आहे. त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की कराराची मुदत संपण्यापूर्वी प्रतिवादींना अशा प्रकारे नोटीस देऊन करार संपुष्टात आणता येणार नाही, कारण वादीने या करारातील सर्व अटींची पूर्तता केली आहे व करत आहे. यामुळे प्रतिवादींनी दिनांक 1/1/2014 रोजीचा करार रद्द करू नये अशी तूर्तातूर्त ताकीद वादीचे हक्कात देण्यात यावी, असा युक्तिवाद वादीतर्फे विधिज्ञांनी केला. परिच्छेद. वादीने त्याच्या अर्जाच्या पृष्ठेर्थ स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. दिनांक 1/1/2014 रोजी झालेल्या करारनाम्याच्या छायांकित प्रतीचे अवलोकन केले असता वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये दिनांक 1/1/2014 ते 1/12/2024 या कालावधीत राज्य परिवहन बसस्थानक देवणी येथील जागेत बांधलेले प्रसाधनगृह चालविण्याबाबत करार झाला हे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे दिनांक 15/1/2014 रोजी प्रतिवादी यांनी वादीला पत्र पाठवून शौचालय चालविण्याचे काम वादीला देण्यात येत आहे असे नमूद करून स्वखर्चाने पाणी बिल व वीज बिल भरावे असे कळविले आहे. करारनामा व दिनांक 15/1/2014 रोजीच्या पत्रावरून प्रतिवादींनी देवणी येथील बसस्थानकावरील प्रसाधनगृह चालविण्याचे काम वादीला दिले आहे हे प्रथमदर्शनी साबित होते. परिच्छेद. करारनाम्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की कराराचा कालावधी हा 1/1/2014 ते 1/12/2024 असा आहे. जर एखादा करार दोन पक्षकारांमध्ये स्वखुशीने झालेला असेल तर सदर करारातील अटींचा भंग झाला नसताना असा करार दोन्ही पक्षकारांपैकी कोणालाही एकतर्फा संपुष्टात आणता येणार नाही. प्रस्तुतच्या दाव्यातील वादीचे कथन तसेच प्रतिवादींनी पाठविलेल्या नोटीसचे अवलोकन केले असता नवीन बांधकामाबाबत नगर परिषदेकडे रक्कम कोणी भरावयाची याबाबत वादी प्रतिवादींमध्ये वाद उत्पन्न झाल्याचे दिसून येते. तथापि करारनाम्याचे अवलोकन केले असता नवीन बांधकामाबाबत रक्कम कोणी भरावयाची या संदर्भात कोणत्याही प्रकारची स्पष्टोक्ती करारनाम्यात नसल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत सदर वादाबाबत वादी व प्रतिवादी यांनी परस्पर संमतीने तोडगा काढणे आवश्यक होते. प्रतिवादींनी दिनांक 1/2/2016 रोजी पत्र पाठवून वादी संस्थेकडून विशेष दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही त्वरित न केल्यास करार रद्द करण्यात येईल असे कळविले आहे. त्यामुळे प्रतिवादी या नगर परिषदेकडे रक्कम भरण्याच्या कारणावरून संपूर्ण करारच रद्द करण्याच्या विचारात आहे असे दिसून येते. वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रतिवादींना कायदेशीर मार्गाचा अवलंब केल्याशिवाय दिनांक 1/1/2014 रोजीचा करार रद्द करता येणार नाही.